करायला जागा नाही, एवढी तर गर्दी. या लोकांना वाटतं ना हे मार्केट महाग. पुढे अजून पण मासेवाले बरेच आहेत तिकडे. फ्रोझन कुठे नाही, बर्फाचा कुठे नाही. एवढे मोठे लॉबस्टर तुम्हाला किती किलोची होती? तडा जो कट केलाय. चिवण्या यायला सुरुवात झालेली आहे. पावसाळा आला की एकदम फ्रेश मासा आहे हलवा. आणि खायला एक नंबर लागतो, कारण बोंबीलचा सीझनच नाही आता. 1 की 4. आणि बघा बांगडे एकदम चांगले आहेत. बोटी बंद असताना पण बघायला पाहिजे ना. आणि आपल्या पाठीमागे तुम्हाला हायवेवर मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारून फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती. पाठीमागे तुम्हाला तो फ्लायओव्हर दिसत असेल, तो माझीवड्याचा फ्लायओव्हर आहे. त्या मी सर्व्हिस रोडला उभा आहे. पुढे गेला तो माझीवडा आहे, माझीवड्याचा सर्कल आहे. आणि आपल्या पाठीमागे तुम्हाला हायवेवरती जे दिसतं आहे ना, ते फिश मार्केट आहे. हायवेवरचं फिश मार्केट म्हटलं तरी चालेल. सध्या अगोदर या सर्व्हिस रोडवरती होता फ्लॉवर व्हॅलीचं फिश मार्केट. फ्लॉवर व्हॅलीचं फिश मार्केट आहे, आपण बऱ्याच वेळा एक्सप्लोर केलेलं आहे ते. आणि ते पहिले त्या सर्व्हिस रोडवरती होतं, पण इकडे काम चालू आहे त्यामुळे ते आता हायवेवरती गेलं आहे. त्यामुळे आता हायवेवरचं फिश मार्केट झालेलं आहे ते. आणि तसा टेक्निकली म्हणजे कॅलेंडरवरती तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि तारखेप्रमाणे बोटी वगैरे बंद झालेल्या आहेत. आता बोटी तर बंद आहेत, पण आता मार्केटमध्ये मासे मग कोणते आहेत, काय रेटने आहेत, ते सर्व एक्सप्लोर करायला आपण आलो आहोत. आता काही जणांना हे मार्केट महागडं वाटू शकतं. बऱ्याच जणांनी कमेंट पण केली आपल्याला अगोदर, इथे मासे महाग असतात. पण मी सांगतो जिथे मासे चांगले असतात, फ्रेश असतात. सध्या पण तीच कंडिशन आहे का, आणि काय रेट आहेत, कोणते मासे आहेत, ते सर्व आज आपण बघूया. आजची तारीख आहे 14 जून 2026. म्हणजे आपण एकदम बोटी बंद असलेल्या सीझनमध्येच आपण आलो आहोत मार्केटमध्ये. आता बोटी बंद असताना पण बघायला पाहिजे ना कुठे मासे मिळतात नाही मिळतात, कारण खवयांना मासे तर पाहिजे. आणि आज रविवार आहे, तर चला जास्त वेळ नको घालूया आणि जाऊन बघूया कुठले मासे येतील, काय रेट नाही. असा हा फ्लायओव्हर आहे. इकडे पुढे माझीवड्याचं सर्कल आहे आणि इकडे हा सर्व्हिस रोड आहे. आता थोड्या दिवसांनी इथं जर काम झालं तर मग याच्या खाली इथं बसतात. अगोदर इकडेच असायचे, आता हायवेवरती गेलेत बाहेरच्या साईडला. लोकांची गर्दी सकाळी सकाळीच आहे. 9 वाजलेत फक्त आणि लोक आहेत मासे घ्यायला. ते बघा अशा गाड्या वगैरे उभा करून मासे विकत घेत आहेत तिथे. लांबपर्यंत मार्केट आहे आणि किती गाड्या लागल्यात बघा. पूर्वी सगळ्या ज्या गाड्या लागल्यात ना ते मासे घ्यायलाच लागलेले. इकडे खेकडे कसे खेकडे देते बघा. 1000 रुपयाला 6 आहेत ना, 6 खेकडे आहेत. 800 रुपयाला मिळतील. आणि हे खाडीचे आहेत ना बघा, खाडीचे आहेत, नदीचे नाही आहेत. चांगले एकदम हिरव्या पाटीचे. आणि डेंगे बघा केवढे मोठे खेकडे. इकडे बघा चिताडा आहे, तो खाडीचा आहे. कसा चिताडा असा आहे? 500 रुपयाला चिताडा आहे, रेट आहे. इकडे लॉबस्टर कसा आहे वाटा? 500 रुपयाला लॉबस्टरचा वाटा आहे. 5 लॉबस्टर आहेत. बघा इकडे बांगडे आहेत. 250 रुपये वाटा ना बांगड्यांचं. बघा 250 रुपयाला वाटा आहे बांगड्यांचा. आणि बघा बांगडे एकदम चांगले आहेत, फ्रेश आहेत. आणि 250 रुपयाचा वाटा आहे. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? बघा 300 रुपये वाटा सांगते. 250 रुपयाला मिळेल. 500 रुपयाला 2 वाटे मिळतील. आणि इकडे ही खाडीची कोळंबी आहे ना, कशी? 200 रुपयाला हा वाटा आहे खाडीच्या कोळंबीचा. आणि लॉबस्टर भरपूर आले सगळ्यांकडे. आणि हे तिसऱ्या कशा आहेत? बघा 500 रुपयाला 3 वाटे, 200 रुपयाला 1 वाटा. इकडे चिलापी आहे, कसा आहे हा? खाडीचा आहे बघा. खाडीचा चिलापी आहे. गोड्या पाण्याचे मासे नाही ते इकडे. बघा खाडीचा चिलापी आहे. 200 रुपयाला 3 का? 200 रुपयाला 3 आहे. बघा मावशी सांगते 4 करून देईन, भाव करून देईल म्हणून सांगते मावशी. इकडे बरेच मासे आहेत, पण लॉबस्टर जास्त दिसते तर मार्केटमध्ये. मुशी कसं आहे? 1 की 4? बघा 250 रुपयाला 1 सांगतात, पण 400 रुपयाला 4 घेतले. तर पापलेट कसे आहेत? बघा 200 रुपयाला जोडी आहे पापलेटांची. लॉबस्टर मात्र सगळ्यांकडे दिसतात. लॉबस्टर 500 रुपयाचा वाटा ना. बघा लॉबस्टरचा वाटा आहे 500 रुपयाचा. सगळ्यांकडे सेमच रेट आहे लॉबस्टरचं. 500 रुपये वाटा आहे. इकडे बोंबील दिसत आहेत. कसे बोंबील वाटा? बघा 500 रुपयाला 4 बोंबील. बोंबील 1000 रुपये किलो आहे. बघा बोंबील सध्या खूप महाग आहेत, कारण बोंबीलचा सीझनच नाही आता. सीझन नाही, पण तरी पण येत आहेत बोंबील. पण तुम्हाला जर ज्यांना एकदम बोंबीलच खायचे आहेत त्यांना या रेटने पण घ्यायचेच आहेत. बघा हे बोंबील आहे. सुरमई कशी आहे? बघा सुरमई 1200 रुपयाला आहे सुरमई. आणि हे जे मासे येत आहेत ना सध्या, हे जवळच्या बोटी येतात, म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी येणार आहे. त्या खोल समुद्रात जातात ना त्या बोटी नाहीत, त्यामुळे तुम्हाला बारके बारके मासेच मिळणार आहेत. पापलेट कसे आहेत? बघा 600 रुपयाला जोडी आहे पापलेटांची. हा बघा हा जिताड आहे. कसा जिताड आहे? बघा 800 रुपयाला 1 जिताड आहे. बघा
असे हे मासे तुम्हाला मिळतील इकडे. आणि पुढे पण आहेत मासेवाले बरेच, तिकडे बघूया. कसा दिला हलवा? 800 रुपयाला हलवा दिला. तेवढं आहे, किलोभर असेल का? नाही, पाऊण किलोच्या आसपास असेल. आणि 800 रुपयाला दिलेला आहे, चांगल्या रेटने दिलं आहे. सुरमई कशी आहे? बघा, सुरमई 900 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि हा बोंबीलचा वाटा आहे ना, बघा 500 रुपयाला आहे. आणि मीडियम साईजचे बोंबील आहे, जवळजवळ 12 ते 15 बोंबील असतील याच्यामध्ये. आणि हा ताम मासा आहे छोटावाला, कसा वाटा? 1000 रुपयाला 3. आणि इकडे तारली मासा आहे, हा कसा वाटा? बघा 300 रुपयाला 6 तारली मासे. आणि खायला एक नंबर लागतो तारली मासा. आणि इकडे मस्त असते का आयुर्वेदिक पीस गेलेत बघा, काही एकदम मक्खन. 800 रुपयामध्ये होतील 10-12 पीस होतील. आणि हलवा फ्रेश आहे, जरा चांगलं आहे एकदम फ्रेश मासा आहे हलवा. आणि 800 रुपयाला दिलेला आहे आणि चांगला दिसतोय. हलवे वगैरे आहे तिकडे. पावसाळा तर अजून आलेला नाही, पण अगोदर तर आपल्याला चिवण्या दिसलेल्या आहेत बघा. पावची चिवण्या साफ करते. आणि कसा वाटा दिला चिवण्याचा? 500 रुपयाला. किती आहे? 10-12? 1 2 3 आहे. कितीला दिले? 800ला. 800ची दिली, 500ला वाटा आहे. बर, बघा हा 500 रुपयाला एवढा वाटा आहे. नाही जास्त आहे जरा. थांब लावते 2 मिनिटं. बघा हे चिवणी आहेत. आणि ह्या सर्व त्यांना 800 रुपयाला दिलेले. वाटा कसा आहे? काय? 500. कोळंबीचा वाटा 500 रुपयाचा. ही पण खाडीची कोळंबी आहे, जिवंत कोळंबी असते. कोलंबी बीबीसी तर कोण नव्हता तिथं आहे. आणि हा वाटा कसा आहे? 500. बघा सगळी. आणि सगळी तुम्हाला 500 रुपयाला मिळेल. 200 रुपये वाटा आहे कोळंबीचा. चिवणे कटिंग करणं चालू आहे. तर चिवण्या यायला सुरुवात झालेली आहे. पावसाळा आला की चिवण्याला मागणी वाढते. तेवढ्या सगळ्या चिवण्या 800 रुपयाचे दिले आहेत. म्हणजे अर्धा वाटा तुम्हाला 500 रुपयाला मिळेल चिवण्यांचा. इकडे आहे चिताडा. हा समुद्राचा आहे का खाडीचा आहे? समुद्राचा आहे का चिताडा? हा बघा एकदम ताजा ताजा. आणि कसा किलो देते? वाट्यावरच. चिताडा जो कट केला आहे समुद्राचा आहे, ताजा तर आहे, दिसतोय आपल्याला. हा केवढाचा दिला मावशी? 1000 रुपयाचा एवढा दिलेला आहे चिताडा. इकडे सगळं वाट्यावरच मिळतं तुम्हाला, किलोवरती काही हिशोब नाही. आणि तिकडे शिंपले आहेत, तर 500 रुपयाचा वाटा आहे बघा शिंपल्याचा. आणि भरलेले शिंपले आहेत, आताच आपण बघितलं आहे. तो वाटा 500 रुपयाचा. 1000 रुपयाला तेवढा एवढे पीस तुम्हाला 1000 रुपयामध्ये मिळतील चिताड्याची. बघा इकडे चिताड्याचा काटा आहे, फक्त काटा शिल्लक. आणि 500 रुपयाला सांगते मावशी. कमी करून देणार, भाव करून देणार इकडे. आणि रावस कसा आहे? इकडे रावस आहे, जो 1000 रुपयाला मिळेल तुम्हाला. रावस 1000 रुपयाला मिळेल. इकडे पण आहेत मोठे मासे, म्हणजे मोठे मासे पण आहेत मार्केटमध्ये, असं नाही की नाही. छोटे मासे तर आहेत, सोबत मोठे मासे पण आहेत. इकडे बघा घोळ कापली आहे, एवढी मोठी घोळ आहे. किती किलोची होती? 14 किलोची घोळ होती. एवढी मोठी आहे, तेवढी मोठी आहे बघा ही घोळ. तोंड बघा केवढं आहे. 2000 रुपये किलो गोळ्याची. बघा गोळ आहे की 2000 रुपये किलो. आणि हे मुरदूस एवढे तुम्हाला मिळतील. काने मुरदूसे बरीच नाव आहेत त्याला अजून. आणि हे 500 रुपयाचे तुम्हाला 5 मिळतील एकदम. या ताईंकडे या, तुम्हाला असे मोठे मोठे मासे मिळतील. कधी पाहिजे तेव्हा या, एकदम मोठे मोठे मासे कधी पण या. हे छोट्या साईजचे मुरदूस आहेत, आपण 500 रुपये वाट आहे. आणि समुद्राचे खेकडे, हे समुद्राचे खेकडे हे पण 500 रुपयाला मिळतील तुम्हाला. आणि इकडे लॉबस्टर बघा केवढे मोठे आहेत. या ताईंकडे तुम्हाला एकदम मोठे मोठे मासे मिळतील एकदम. आणि ताजे ताजे मासे. नक्की या. आणि रेटकडे बघू नका, स्वस्त असो महाग असो, मासे मात्र नक्की मिळतील. मासे पक्के मिळतील 100%. वर्षाचे 12 महिने कधी या. एवढे मोठे लॉबस्टर तुम्हाला 1500 रुपयाला मिळतील. 5 आहेत रेट करून. आणि बोंबील 1000 रुपये किलो ना, 1000 रुपये किलो लॉबस्टर आहे ते 1500 रुपयाचे. हे 5 साईज बघा केवढी.
मोठे मोठे मासे पाहिजे तर या इकडे फ्लॉवर व्हॅलीच्या फिश मार्केटला. सध्या ते हायवेवरती आहे, आतमध्ये जाईल थोड्या दिवसांनी, पण सध्या तरी हायवेवरती. जिताडा कसा आहे बघा, जिताडा 2000 रुपयाचा आहे आणि हा समुद्राचा आहे. हा समुद्राचा आहे, मागे आपण खाडीचे बघितले पण हा समुद्राचा आहे. आणि हा वाटा कसा आहे मोदकांचा? 100 रुपये वाटा मिळेल तुम्हाला मोदकांचा. आणि ज्या लोकांना वाटतं ना हे मार्केट महाग आहे त्यांनी इकडची गर्दी बघा. काहीतरी कारण असेल की लोक इथे एवढे सगळे मासे घ्यायला आलेले आहे. इथून सुरुवात आहे आणि खूप गर्दी आहे. रविवार आहे आणि बघा रिक्षाने येत आहेत लोक, गाड्यांनी येत आहेत लोक. म्हणजे काहीतरी खासियत असेल या मार्केटची. पापलेट बघा, खापरी कसा आहे हो? 2000 रुपयाला हा खापरी पापलेट आहे. केवढा आहे बघा हा मोठा खापरी पापलेट. मावशीकडे पण बघा मोठे मोठे मासे आहेत. आणि चितळा कसा आहे तो? चितळा 3000 रुपयाचा आहे. 2 किलोचा असेल ना? 2-1 किलोचा चितळा आहे. खापरी पापलेट आहे केवढी मोठी आहे. 2000 रुपयाला एवढं मोठं पापलेट खापरीचं. चांगले फ्रेश मासे पाहिजेत तर तुम्ही इकडे या, कधी पण या, तुम्हाला फ्रेश आणि ताजे मासे मिळतील. आणि भाव होईल थोडाफार कमी होईल रेट, असं नाही की फिक्स आहे, भाव होऊन जाईल. ह्या दादाकडे पण तुम्हाला नेहमी ना मोठे मोठेच मासे मिळतील. रावस कसा आहे? बघा रावस आहे तो 3500 आहे. आणि हा खापरी बघा 7000 रुपयाचा खापरी पापलेट आहे म्हणतो दादा, एकदम फ्रेश ताजा. हा किती किलोचा? 2 किलोचा असेल का? बघा 2 किलो 100 ग्रॅमचा हा पापलेट आहे खापरी पापलेट. रेट 7000 सांगितलं दादाने, पण थोडाफार भाव होईल ना यायला आल्यावर. 2500 पापलेट जोडी ना बघा. जोडी बघा हे 2500 रुपयाला ही जोडी आहे. हे आपले सफेद पाण्याचे पापलेट आहेत. ताजे मासे आहेत दादाकडे सर्व, फ्रोझन कुठे नाही, बर्फाचा कुठे नाही. आणि त्याचा रेट सांगतो दादा. बोंबिलचा वाटा बघा, मोठे बोंबील आहेत. 1000 रुपयाला एवढे बोंबील मिळतील ते 700 रुपयाला. आणि बघा ही सुरमई 1700 रुपयाची. असे हे मासे आहेत. हे कशाची गाबोळी आहे बघा? रावसाची गाबोळी कशी आहे बघा. ही 1200 रुपयाला गाबोळी आणि 1000 रुपयाला रावसाची गाबोळी. गाबोळीचा पण रेट वाढलेला आहे बघा. लेपे मासे आहेत, लेपा 500 रुपयाला 4 मिळतील तुम्हाला. कालवा कसं आहे? 250ला ही पिशवी. किती आहेत? 12 बघा. 250 रुपयाला कालवांची पिशवी आहे. एक डझन आहेत आतमध्ये. रेट बघा सगळ्यांच्या कसे आहेत, 250 रुपयाला. आणि पुढे अजून पण मासेवाले बरेच आहेत तिकडे. भरपूर मोठं मार्केट झालेलं आहे आता. असं हे पूर्ण मार्केट आहे. तर मंडळी तुम्ही बघितलं हे फ्लॉवरवालीचं फिश मार्केट. रेट मी परत सांगतो तुम्हाला, आता हाय वाटतील तुम्हाला. सध्या बोटी बंद आहेत, पण बोटी बंद असताना पण इकडे मासे आहेत. हवे ते मासे आहेत, हवे तेवढ्या साईजचे आहेत. मोठे मोठे मासे आहेत. 14 किलोची तर गोळ बघितली, 7000चा पापलेट बघितला आपण, खापरी पापलेट. अजून काय पाहिजे तुम्हाला? बाकी कोळंबी वगैरे सर्व आहेच. बोंबील आवाक्या बाहेर आहेत, त्याचा रेटच आवाक्या बाहेर गेलेला आहे बोंबीलचा. पण मासे आहेत तुम्हाला इकडे, चांगले मासे मिळतील, फ्रेश मासे मिळतील. आणि गर्दी बघा ना तुम्ही, कंटिन्यू लोकांची गर्दी आहे. जागा आहे का बघा? गाडी उभी करायला जागा नाही, एवढी तर गर्दी आहे. म्हणजे ह्या मार्केटचं काहीतरी खासियत आहे. रेटकडे नका बघू, मासे बघा. मासे एकदम प्युअर चांगले मिळतील तुम्हाला इकडे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला फ्लॉवर व्हॅली फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.